जय शिवराय मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे आता सध्या आपल्या देशामध्ये नेमकीच निवडणूक पार पडली, ज्यामध्ये आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच शपथविधी त्यांचा पूर्ण केला। अशामध्येच भाजपाला खूप कमी जागेवरती आता सध्या समाधान मानावं लागलेलं आहे, कारण त्यांचा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या प्रति राग म्हणता येईल किंवा त्यांनी शेतीसाठी न केलेली कामे म्हणता येईल। अशामध्येच मोदी सरकारने एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची जी गुड न्यूज आहे ती दिलेली आहे। सर्वप्रथम मोदींनी त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर सर्वप्रथम पीएम किसान याचे जो डॉक्युमेंट होते यावरती सर्वप्रथम स्वाक्षरी केली आहे। अशामध्येच त्यांनी जो पीएम किसान जे असेल त्याची जी पैसे येण्याची जी डेट आहे 17 हप्ता जो आहे तो वितरित करण्याची तारीख आहे ती कन्फर्म केली आणि त्यांनी एक विशेष मोहीम राबवली होती, ज्यामध्ये 5 ते 15 जून पर्यंत जे शेतकऱ्यांची केवायसी कंप्लीट झालेली नव्हती किंवा लँड सीडिंग कंप्लीट झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक विशेष मोहीम राबवली होती, ज्यामध्ये जे शेतकरी त्यांची केवायसी करण्यात अक्षम असतील किंवा त्यांची लँड सीडिंग करण्याकरिता अक्षम असतील अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक विशेष मोहीम राबवून त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करून घेतली आणि 15 जून पर्यंत ते केवायसी कंप्लीट करण्याची प्रोसेस चालणार आहे। अशामध्येच आपल्याला माहितीच आहे सध्या जे शेतकरी राजा आहे तो त्याच्या आता मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे। अशामध्ये जे पेरणीसाठी लगबग सुरू आहे, अशामध्ये शेतकरी राजाला त्यांचं बियाणं भरणं असेल किंवा खत बियाणं भरणं असेल किंवा शेतीची मशागतीसाठी लागणारा जो आर्थिक हातभार असेल तो लावण्याचा जो प्रयत्न आहे तो मोदी सरकारने अशामध्ये केलेला आहे। त्यांनी येणाऱ्या त्यांच्या 17 हप्त्याचं जो वितरण आहे ते जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे त्यांना शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रति 3 महिन्याप्रमाणे जो शेतकऱ्यांना मिळतो तो त्यांनी वितरित करण्याची तारीख आहे ती निश्चित केलेली आहे। अशामध्येच आपल्याला सर्वप्रथम चांगल्याला माहितीच आहे की जो शेतीसाठी जो 2000 रुपये जो हप्ता मिळतो आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्याकडून जो हप्ता मिळतो पीएम सन्मान किसान निधीचा तो हप्ता, तसेच सीएम आपल्याला जो नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो सुद्धा 2000 रुपये, असे एकूण 4000 रुपये आपल्याला जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। अशामध्येच जे शेतकऱ्यांची केवायसी कंप्लीट नसेल आपण त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता की केवायसी कशी करायची, आपण आपला आधार बेस जो मोबाईल नंबर आहे तो टाकून केवायसी सुद्धा करू शकतो। अशामध्ये ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग झालेली नसेल त्यांनी जवळच्या कृषी विभागामध्ये संपर्क साधून त्यांची लँड सीडिंग सुद्धा कंप्लीट करून घ्यायचे। अशामध्येच जो येणारा 17 हप्ता आहे तो आपल्याला सर्वप्रथम आपल्या अकाउंटला मिळून जाईल आणि आपल्याला शेती मशागतीसाठी आर्थिक हातभार लागेल, जेणेकरून आपण आपल्या शेतीची मशागती करून जो पीक आहे तो आपल्या चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। अशी जी माहिती आहे ती नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आपल्या ऑफिशियल अकाउंटवरून ट्विट करून शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे की ते लवकरच शेतीसाठी परत एक नवीन मोठी योजना लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक हातभार लागणार आहे। अशामध्ये आपल्याला 17 हप्त्याचे वितरण सुद्धा होणार आहे, जेणेकरून आपल्या शेतीसाठी सुद्धा आर्थिक मदत होणार आहे।